मित्रांनो, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण आपण ऐकली असेलच. म्हणजेच की आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात आपल्या संपर्कात येणारे जे काही लोक आहेत त्या प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, त्यांची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. आणि आपल्याला एक प्रश्न पडत असेल की आपण या लोकांना कोणत्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. असे कोणते फॉर्म्युले किंवा असे कोणते नियम आहेत का की जे आपल्याला या लोकांना समजण्यास मदत करतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला या बाबतीत मदत करणार आहे. तर या व्हिडिओचा आजचा आपला विषय आहे लोकांना समजून घेण्यासाठी 7 गंभीर नियम. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. कारण आपल्याला नेहमीच सकारात्मक राहायचं आहे आणि जुळून राहायचं आहे. तर चला सुरुवात करूया लोकांना समजून घेण्यासाठी 7 गंभीर नियम. मित्रांनो, हे हेडिंग वाचून तुम्हाला हे ओव्हर चीटिंग सारखं वाटू शकते. स्पष्टपणे एक नियम मानवी वर्तन म्हणून जटिल काहीतरी परिभाषित करू शकत नाही. परंतु असे असूनही मला आढळले आहे की बहुतेक लोक समान चुका करत असतात. या चुका वारंवार होतात की त्यानंतर संघर्ष निर्माण करतात. हे 7 नियम लक्षात ठेवल्यास या चुका टाळण्यास तुम्हाला मदत होणार आहे. लोककौशल्य हे छान, मैत्रीपूर्ण आणि मनोरंजक असण्याबद्दल आहे. तर लोकांशी व्यवहार करताना मी जे काही वेगवेगळे पुस्तकं वाचले असतील तर त्याचा सारांश म्हणून तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. तर पहिली गोष्ट म्हणजे सर्वात समजूतदार लोकांना समजणारी आश्चर्यकारकपणे स्पष्ट सामग्री. जरी त्यांनी नेहमी त्यात प्रभुत्व मिळवले नसले तरीही छान व्हा, विचारशील व्हा इत्यादी गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे विचित्र आणि जटिल सिद्धांत जे काही वर्तनाचे स्पष्टीकरण देऊ शकतात परंतु सामान्य करणे कठीण आहे. या दोघांमध्ये मला असे आढळलेले आहे की माहितीचे अंतर आहे जे सर्वसाधारणपणे लागू केले जाऊ शकते परंतु नेहमीच स्पष्ट नसते. या वारंवार होणाऱ्या चुकांमुळे बहुतेक लोकांमध्ये संघर्ष, सामाजिक चुका आणि भावनिक अस्वस्थता निर्माण होते. तर मी ज्या 7 नियमांबद्दल बोलत आहे ते आता आपण पाहूया. नियम पहिला, अभिमानाने सहजपणे स्पष्ट केले जाऊ शकते. यासाठी कधीही द्वेषाला दोष देऊ नका. लोकांना तुमची पर्वा नाही हे असे नाही कारण लोक क्षुद्र किंवा दुखापत करणारे आहेत, परंतु फक्त कारण ते स्वतःवर केंद्रित आहेत. या काल्पनिक पाई चार्टचा विचार करा ज्यामध्ये सामान्य व्यक्तीचे विचार विविध आहेत. तर विविध प्रकारचे लोक असतात. तर या उदाहरणामध्ये 60% विचार स्वयंनिर्देशित आहेत. माझे ध्येय, माझ्या समस्या, माझ्या भावना. आणखी 30% संबंधांकडे निर्देशित आहेत परंतु ते माझ्यावर कसा परिणाम करतात. जुली माझ्याबद्दल काय विचार करते. पुढील पुनरावलोकनात बॉस माझ्या कामगिरीचे मूल्यमापन कसे करतील. माझे मित्र मला आवडतात की मला चिडखोर म्हणून पाहतात. या मॉडेलमध्ये फक्त 10% वेळ सहानुभूतीमध्ये घालवला जातो. सहानुभूती ही एक दुर्मिळ घटना आहे जिथे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या भावना, समस्या आणि दृष्टिकोन प्रत्यक्षात जाणवतो. जुली माझ्याबद्दल काय विचार करते हे विचारण्याऐवजी मी जुली काय विचार करते आहे हे विचारतो. त्या 10%च्या आत बहुतेक लोक नंतर त्यांच्या ओळखीच्या शेकडो लोकांमध्ये लक्ष विभागतात. परिणामी तुम्ही बहुतेक लोकांच्या मनात टक्केवारीचा काही अंश व्यापू शकाल आणि खोलवर बंद असलेल्या नातेसंबंधात फक्त 2% गुण. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या विचारात असलात तरी तुमच्या नात्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होतो तुमच्यावर नाही. याचा अर्थ काय समजायचा. लाजिरवाण्यापणाला फारसा अर्थ नाही. इतर लोक तुमचा न्याय करण्यावर फक्त विचारांचा एक छोटासा भाग केंद्रित करत असल्याने तुमचा स्वनिर्णय खूप मोठा आहे. जे लोक क्षुद्र किंवा दुखावलेले दिसतात ते सहसा हे जाणून बुजून करत नाहीत. याला अपवाद आहेत परंतु सामान्यतः तुम्हाला जाणवणारी दुखापत हा एक साईड इफेक्ट आहे, मुख्य कारण नाही. नातेसंबंध टिकवणे हे तुमचे काम आहे. पार्ट्यांमध्ये आमंत्रित होण्याची किंवा लोक तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका. हा होता पहिला नियम. नियम दुसरा, काही सामाजिक वर्तणूक स्पष्ट आहेत.
मुळात या नियमाचा अर्थ असा होतो की आपल्या कृतीमागे बहुतेक हेतू दडलेले असतात. जर एखाद्या व्यक्तीला उदासीनता किंवा राग येत असेल तर सामान्यतः परिणामी वर्तन त्याच्या खऱ्या भावनांना विकृत करतात. जर मला असे वाटत असेल की तुम्ही मला खोडून काढले आहे तर मी कदाचित माझी जीभ धरेन पण नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करेन. जुना विनोद असा आहे की स्त्रिया ठीक आहे आणि पुढे जा असे शब्द वापरतात जेव्हा त्यांना खरोखर उलट वाटते. परंतु माझ्या लक्षात आलेले आहे की पुरुष विनम्र परिस्थितीतही असे करतात, जरी अनेकदा तशाच प्रकारे होत नाहीत. या नियमाचा वापर असा आहे की आपल्याला केवळ एखाद्या व्यक्तीचे ऐकणे नव्हे तर सहानुभूतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विश्वास दाखवा, संबंध निर्माण करा आणि थोडी चौकशी करायला शिका. सहानुभूतीवर लक्ष केंद्रित करून तुम्ही सहसा या उपद्व्यापांना दूर करू शकता आणि समस्येच्या हृदयापर्यंत जलद पोहोचू शकता. हा या नियमाचा दुसरा उपयोग असा आहे की बहुतेक वेळा तुम्हाला एखादी गोष्ट जाणवते, इतर कोणालाही त्याबद्दल माहितीच नसते. त्यामुळे जेव्हा लोक तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा रागावू नका. जर तुम्ही तुमच्या कृतीने तुमचे विचार फसवत असाल तर तुम्ही लोकांना फसवल्यावर रागावू नका. हा होता दुसरा नियम. आता पाहूया नियम तिसरा. वर्तन हे स्वार्थी परोपकाराद्वारे मोठ्या प्रमाणात निर्देशित केले जाते. प्रत्येकजण पूर्णपणे स्वार्थी आहे असे म्हणणे ही अतिशयोक्ती आहे. ते दयाळूपणा, त्याग आणि प्रेमाच्या सर्व कृतींकडे दुर्लक्ष करते ज्यामुळे जग कार्य करते. परंतु मी असा युक्तिवाद करेन की बहुतेक, सर्वच नाही परंतु बहुतेक वर्तन स्वार्थी परोपकाराच्या तत्वावरून कार्य करते. स्वार्थी परोपकार हा मुळात विजय असतो. तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणे मला मदत करते हे लागू होते. अशा दोन मुख्य श्रेणी आहेत. तर कोणत्या मुद्दे आहेत ते पहा. पहिला मुद्दा आहे व्यवहार. जर मी कार खरेदी केली तर मला आणि डीलर दोघांनाही फायदा होतो. मला एक वाहन मिळते जे मला हवे आहे. डीलरला त्याची जीवनशैली सुधारण्यासाठी पैसे मिळतात. भावनिक बंधन नसलेल्या लोकांमधील स्वार्थी परोपकाराचा हा प्रमुख प्रकार आहे. दुसरा मुद्दा आहे कौटुंबिक. रक्त पाण्यापेक्षा जाड आहे. आमची जीन्स सामायिक करणाऱ्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही डिझाईन केले आहे. हे कधीकधी अत्यंत जवळचे मित्र आणि प्रिय व्यक्तींकडे बदलू शकते. तिसरा मुद्दा आहे स्थिती. एखाद्याला मदत करणे हे शक्तीचे लक्षण आहे. प्रायमेट्सच्या अनेक प्रजाती वर्चस्वाची चिन्ह म्हणून मदत करतील. लोक त्याचप्रमाणे वागतात. त्यांचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मदत देतात. चौथा मुद्दा आहे निहित पारस्परिकता. मी जर तुम्हाला मदत केली तर एक दिवस तुम्हीही मला मदत कराल या कल्पनेवर अनेक नाती आधारित असतात. अधूनमधून वागणूक या गटाबाहेर पडते. निनावी नायक अशा कारणासाठी मरतात जे त्यांच्या रक्तरेषाला मदत करत नाही. मानवतावादी मिशनसाठी स्वयंसेवक आपला वेळ घालवतात परंतु हे अल्पसंख्याक आहेत. तर बहुतेक कृती काही स्वार्थी परोपकाराद्वारे स्पष्ट केल्या जाऊ शकतात. तुम्ही हा नियम कसा लागू कराल? तुम्ही लोकांचे हेतू समजून घेता आणि त्यांना स्वार्थी असल्यासारखे आवाहन करता. या 4 श्रेणींमधील लोकांना मदत करण्याचे मार्ग शोधा. लोक स्वार्थी परोपकाराच्या बाहेर मदत करतील आणि अशी अपेक्षा करू नका. हे अशक्य नाही परंतु तू शक्य नाही. नियम चौथा. लोकांच्या आठवणी कमी असतात. पार्टीत कधी कुणाचे नाव सांगितले आणि नंतर विसरलो. मानवी वर्तनाचा आणखी एक नियम म्हणजे लोकांना गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होतो, विशेषतः माहिती. तुम्हाला पहिल्या नियमात आठवत असेल जी स्वतःला लागू होत नाही. लोक तुमच्या फरकांपेक्षा तुमच्या समानता लक्षात ठेवण्याची अधिक शक्यता असते जोपर्यंत ते त्यांच्यामुळे भावनिकरित्या नाराज झाले नाहीत. अलीकडे मी हा नियम मोडला. मी फोनवर यापूर्वी न भेटलेल्या व्यक्तीशी बोलण्याची व्यवस्था केली. कॅलेंडर आणि टू डू लिस्टच्या माझ्या सामान्यतः मूर्ख प्रणालीसह काही उत्स्फूर्त वेळापत्रक बदलांमुळे मला कॉल चुकला. मी पटकन माफी मागितली आणि नवीन व्यवस्था केली. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बहुतेक लोकांकडे GTD प्रणाली आयोजित केलेली नाही. लोक स्वभावाने विसराळू असतात. म्हणून पुन्हा एकदा एखादी गोष्ट विसरल्यास द्वेष किंवा अनास्था समजू नका. या नियमाची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही चांगली मेमरी किंवा सिस्टम ठेवून विश्वासार्हता प्रदर्शित करू शकता जर ते तुम्हाला अपयशी ठरत नसेल. नियम 5वा. प्रत्येक जण भावनिक
असतो, कदाचित ही अतिशयोक्ती आहे, परंतु संदेशाचा गाभा असा आहे की लोकांमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल त्यांच्यापेक्षा अधिक तीव्र भावना असतात. ज्या लोकांमध्ये राग, नैराश्य किंवा भडक उत्साह असतो ते सहसा बहुतेक संस्कृतींमध्ये नाराज असतात. ही विशेषतः पुरुषांना लागू होते. आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांसाठी या नियमाचा वापर असा आहे की एखाद्याला नर्वस ब्रेकडाऊन होत नाही म्हणून सर्व काही ठीक आहे असे मानू नये. आपल्या सर्वांच्या वैयक्तिक समस्या, राग आणि अस्वस्थता असतात ज्या सामान्यतः असतात. तुम्हाला लोकांच्या खाजगी फसवणुकीवर कॉल करण्याची गरज नाही, परंतु त्या अंतर्निहित प्रवाहांच्या बद्दल संवेदनशील असल्यामुळे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा एक फायदा होतो. या नियमाचा पर्यायी वापर नियम 2 सारखा आहे. तुम्हाला नुकतीच धक्का दिल्याशिवाय सर्व काही ठीक आहे असे लोक साधारणपणे गृहीत धरतात. नियम 6 लोक एकाकी असतात. हे आणखी एक व्यापक सामान्यीकरण आहे, परंतु हे सर्व आहे असे वाटणारे किती लोक एकाकीपणाने ग्रस्त आहेत हे आश्चर्यकारक आहे. सामाजिक प्राणी म्हणून माझा विश्वास आहे की लोक बहिष्कृत होण्याच्या कोणत्याही धोक्यांसाठी विशेषतः संवेदनशील असतात. निअँडरथल काळात निर्वासन म्हणजे मृत्यू म्हणून एकाकीपणा आणि इतर लोकांसोबत राहण्याची इच्छा तीव्र आहे. या नियमाचा वापर असा आहे की एकाकीपणा बऱ्यापैकी सामान्य आहे, म्हणून त्या अर्थाने आपण खरोखर एकटे नाही आहात. जेव्हा मी एकटा किंवा सामाजिक गटात बाहेरचा माणूस म्हणून वाटतो तेव्हा मला त्रास व्हायचा. मी अजूनही माणूस असलो तरी ही भावना कमी करण्याचा एक मार्ग म्हणून मला ही भावना अगदी सामान्य असल्याचे आढळलेले आहे. नियम 7 मी असे नमूद केले आहे की लोक आत्ममग्न आहेत. हे नियम 1च्या पुनरावृत्तीसारखे वाटू शकते, परंतु माझा असा विश्वास आहे की अनुप्रयोग नातेसंबंध आणि तुमच्या भावनिक स्थितीच्या पलीकडे आहेत. तुमच्याकडे जास्त लक्ष देण्या इतपत लोक स्वतःबद्दल खूप चिंतित असतात. लोक एकाकी असतात, अधिक भावनिक असतात आणि ते सोडून देतात. त्यापेक्षा वेगळं वाटतं हे तुम्ही जगाकडे कसे पाहता याला लागू होते. जर काही असेल तर हा दृष्टिकोन तुम्हाला अधिक सक्रिय आणि स्वतंत्र बनवायला हवा. एकदा मी हे नियम खरोखर शिकायला लागलो की मला जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे हे अधिक समजले. तुमचा वैयक्तिक आनंद दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा लोकांच्या हातात देऊन तुम्ही या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करता आणि तुमच्या स्वतःच्या धोक्यात असे करता. मला लोकांबद्दल आशावादी पण वास्तववादी दृष्टिकोन घ्यायला आवडतो. जी लोक सामान्यतः त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करतात परंतु चुका करतात आणि अनपेक्षित आत्मशोषणाने ग्रस्त असतात. दुसऱ्या शब्दात ते मुळात तुमच्यासारखेच आहेत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. आपण स्वतःला समजून घेणे आणि पर्यायाने इतर लोकांना समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यालाच आपण भावनिक समायोजन किंवा आपल्या भावनांचा निचरा होणे सुद्धा आवश्यक असते, किंवा याच्यामुळे नाहीतर मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण की आपण एकमेकांना समजून घेणं हे महत्त्वाचं असते. तर मित्रांनो, अशाच अत्यंत महत्त्वाच्या आणि गहन विषयावर आणि तसेच सकारात्मक ऊर्जावान विषयासाठी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.